नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय-टी शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, मी मागे 2 दिवसापासून जे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की एम-ए-पी-एस क्लेमवरती चुकीचे अपलोड झालेले डॉक्युमेंट कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करेक्शन करू शकता. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, कारण की ते चुकीच्या स्टेपने त्या ठिकाणी जातात. मग आज व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की त्या ठिकाणी कोणाला म्हणजे कोणत्या मुलांना त्या ठिकाणी कॅन्डिडेटना डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येत आहे आणि कोणाला त्या ठिकाणी येत नाही. मग यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जो काही ऑफिशियल एम-ए-पी-एस क्लेमची वेबसाईट आहे, तर या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही या पेजला येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी युजर नेममध्ये त्यांनी जे काही ते वेगळाच या ठिकाणी युजर नेम फिल करतात, म्हणून त्यांचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी शो होतो. तर मित्रांनो, या एंटर युजर नेममध्ये तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आणि तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करत असताना जे पासवर्ड फिल केलेले ते पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी फिल करून कॅप्चा फिल करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी लॉग इन केलेले मित्रांनो, काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी दिसतोय. आता राहिला प्रश्न महत्त्वाचा, जे की हा डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन कोणाला या ठिकाणी ओपन होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आल्याच्या नंतर क्लेम नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी स्टेटसमध्ये जर बघितलं, तर या ठिकाणी बघा स्टेटस आहे इस्टॅब्लिशमेंट सजेस्टेड टू रेक्टिफाय. म्हणजे तुमचा इस्टॅब्लिशमेंटनं तुमचा या जो काही फॉर्म आहे त्याला करेक्शन करण्यासाठी या ठिकाणी तुमचा फॉर्म तो रिजेक्ट केलेले आहे. या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट असो किंवा आरओ असो, आरओ किंवा इस्टॅब्लिशमेंटनं ज्यावेळेस तुमचा क्लेम फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला आहे, त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट परत अपलोड करण्याचा या ठिकाणी ऑप्शन येत आहे. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तो क्लेमचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. फॉर एक्झाम्पल मध्ये बघितलं तर तुमचा या ठिकाणी क्लेम राइज्ड दाखवत असेल तर हा ऑप्शन येणार नाही. तुमचा जर या ठिकाणी क्लेम पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. म्हणजे तुमचा जर या ठिकाणी आरू कडून जर फायनल अप्रूव्हल झाला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल येणार नाही. किंवा इस्टॅब्लिशमेंट कडून जर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट चेंजचा ऑप्शन या ठिकाणी मिळणार नाही. जर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तो ऑप्शन या ठिकाणी येणार. आता खूप सारे विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाची चूक करतात, की या ठिकाणी आल्याच्या नंतर ते क्लेम मॉड्यूलला चेक करतात. मी दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे, की क्लेम मॉड्यूलला तुम्हाला क्लिक करायचं नाही. जसे तुम्ही या ठिकाणी पाहता क्लेम मॉड्यूलला क्लिक केल्याच्या नंतर फक्त बँक स्टेटमेंटचं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन भेटणार आहे आणि अदर या ठिकाणी डोमेसिल असो आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळत नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी परत या ठिकाणी दोन्ही व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता, की या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला या ठिकाणी तुम्हाला क्लिक नाही करता तुम्हाला या ठिकाणी जो डॅशबोर्ड दिसतोय मित्रांनो, त्या डॅशबोर्डला प्रथम तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता डॅशबोर्डला क्लिक केल्याच्या नंतर परत एक डॅशबोर्ड आलाय मित्रांनो, त्या डॅशबोर्डला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता हे तुमच्या समोर झालेलं आहे मित्रांनो, तर तुमच्या समोर या ठिकाणी पहा क्लेम नंबर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण जे ऑलरेडी ज्या पेजला होता त्याच पेजला या ठिकाणी आल्या होत्या. पण या ठिकाणी आपण या स्टेजला आल्याच्या नंतर क्लेम नंबरला जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो, तर तुमच्या समोर एक पेज आलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बँक स्टेटमेंटही अपलोड करता येतं, डोमेसिलही अपलोड करता येतं आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी तुमचा जो काय आहे तो अपलोड करता येतं. तर मित्रांनो, ही आहे स्टेज. तुम्हाला सर्वात प्रथम क्लेम मॉड्यूलमध्ये न जाता डॅशबोर्डमध्ये यायचं आहे. डॅशबोर्डमध्ये आल्याच्यानंतर दुसरा डॅशबोर्ड दिसणार आहे. त्या डॅशबोर्डच्या नंतर तुम्हाला हे सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर हेच प्रोसेस आहे मित्रांनो, जे की तुम्हाला कालही दाखवली होती आणि तुम्हाला हे परत या ठिकाणी अजून एकदा दाखवतोय मित्रांनो. कारण की तुम्ही डायरेक्टली क्लेम मॉड्यूलला क्लिक करून येता मित्रांनो, तर क्लेम मॉड्यूलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फक्त आणि फक्त बँक स्टेटमेंट दिसतील. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आणि डोमेसिल सर्टिफिकेटचा या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. जर तुम्ही या ठिकाणी डॅशबोर्डला क्लिक करून परत एकदा डॅशबोर्डला जर या ठिकाणी क्लिक केलं, तर या ठिकाणी तुमचा क्लेम नंबर येईल. क्लेम नंबरला या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी ओपन होणार आहे. आता हे ऑप्शन तुमच्याकडे दिसण्यासाठी तर एकतर तुमचा फॉर्म या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट रेक्टिफाईड पाहिजे किंवा आरओ रेक्टिफाय पाहिजे. जर तुमचा या ठिकाणी क्लेम अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही, हा ऑप्शन दिसणार नाही.
किंवा क्लेम राईज दिसत असेल तर हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिला स्टेटस चेक करून घ्यायचं आहे, काय फील्ड दाखवते त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस करायची आहे. आता राहिला प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा की त्यांना या ठिकाणी करता येत नाही. तर मित्रांनो त्याच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो. तुम्ही डायरेक्टली मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी मला पाठवू शकता. तुमचे डॉक्युमेंट पाठवू शकता. तर तुमचे सगळे फॉर्म, तुमचं जे काही अडचणी असेल त्या ग्रुपच्या माध्यमातून मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो परत एक या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की आधार सीडिंग, कारण की आधार सीडिंग नसल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे काही क्लेमचे पैसे आहेत मित्रांनो ते त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत. कारण की आता 3 ते 4 स्टेजमध्ये या ठिकाणी पैसे विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. आता असा काही फिक्स टाइम या ठिकाणी डीबीटीने ठेवलेला नाही की एवढ्या दिवसानंतरच पैसे येतील, कारण की 8 दिवसामध्ये 1-2 वेळेस तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणून जर कोणाची या ठिकाणी आधार सीडिंग जर नसेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी आजच आधार सीडिंग या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण की आधार सीडिंग जर या ठिकाणी नसेल तर तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी येणार नाहीत. कारण आता काही जणांचा असा प्रश्न आहे की आमची पेमेंट जे आहे ते एका बँकेत जमा झालेली आहे आणि आता ते बँक बंद आहे, तर आमचे पैसे कुठे येणार? तर मित्रांनो पैसे जे आहेत तुमचे आधार सीडिंग बँक अकाउंट मध्ये येणार. सध्या तुमच्या जो आधार कार्ड जो बँकेला लिंक आहे त्या बँकेमध्ये तुमचे पैसे संपूर्ण जमा होणार आहेत. आता आधार सीडिंग कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी शो होतंय तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो एमएपीएस क्लेम बाबत मी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर एमएपीएस क्लेम मध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे या ठिकाणी तुम्ही मला कळू शकता. तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.